तर मित्रांनो, अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर अजून एक हेमाडपंथी मंदिर आता आपण पाहणार आहोत। जिंती गावामध्ये प्रवेश केल्यानंतर गावाच्या सुरुवातीस सुंदर असं एक हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याच्या समोर वेशीचं मुख्य प्रवेशद्वार आहे। काळाच्या ओघामध्ये मागच्याच पावसाळ्यात ते जीर्ण होऊन ढासळलेले आहे आणि ह्या मारुती मंदिराच्या अगदी बाजूला अत्यंत सुंदर वास्तुकलेचा एक नमुना पाहता येतो, ते म्हणजे गावातील प्राचीन असं महादेव मंदिर आहे। तर हे महादेव मंदिर यादव काळातलं आहे। समोर मोठं भव्य असं नंदी मंडप आहे। नंदी मंडपामध्ये नंदी विराजमान आहे, त्याच्या बाजूला गणपती आणि अनेक नंदीचे शिल्प ठेवले। नंदी मंडपामधला हा नंदी आपण आता पाहतो, तर त्याच्या पुढं काही खंडित असे शिल्प आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं 3 नंदी आणि एक शिवलिंग आणि त्याच्यावर ही पादुका असलेलं पाहायला मिळतं। जिथं त्या परिसरामध्ये कुठं समाधी असतील तर त्याच्यावरची ही शिवलिंग आहे आणि हे सुंदर असं मंदिर आता आपण संपूर्ण पाहूया। तर हे नंदी मंडप पाहिल्यानंतर आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। तर कधी काळी इथं भव्य असं हे एक मोठं शिवमंदिर होतं, परंतु काळाच्या ओघामध्ये मंदिराचा सभामंडप संपूर्ण ढासळलेला आहे, त्यामुळं वरनं आता हे उघडं दिसतं। परंतु याच्यावरनं त्या काळातलं मंदिर किती सुंदर होतं याची मात्र आतमध्ये गेल्यानंतर कल्पना येते। हे आतमधलं सभामंडपाचा प्रवेशद्वार आहे आणि इथं बसण्यासाठी केलेली व्यवस्था आहे आणि इथं हे मोठे खांब आणि छत होतं, ते काळाच्या ओघामध्ये ढासळलेलं आहे। आणि हे तुम्ही पाहू शकता, समोर 2 देवकोष्टकं आहेत। तर एका देवकोष्टकामध्ये शिवपार्वतीची मूर्ती आहे आणि समोरचं देवकोष्ठ मात्र रिकाम आहे आणि अगदी त्याच्या बाजूला 2 देवकोष्टकं आहेत। तर त्या एका देवकोष्टकामध्ये गणरायांची मूर्ती विराजमान आहे। अनेक लोकांनी त्याला संपूर्ण शेंदूर लावल्यामुळं आज मूळ मूर्ती जी काही सूक्ष्म कला होती ती संपूर्ण झाकली गेलेली आहे। ते लवकर लेप काढणं आवश्यक आहे आणि याच्या बाजूला मात्र विष्णूची सुंदर अशी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते। असे हे 4 देवकोष्ठामधल्या 3 मूर्त्या पाहून आता आपण अंतराळामध्ये जाणार आहोत। आता सभामंडपातून आपण अंतराळ गृहात आलेलो आहोत। तर हे अंतराळ कक्ष आहे। तर या अंतराळ गृहामध्ये इथून आतमध्ये आपण गर्भगृहात जातो। तर ही पाहू शकता की ही स्तंभ शाखा आहे। इथंही एक वेगवेगळ्या प्रकारची रचना केलेली शाखा आहे। इथं कुबेराचं शिल्प आहे, मध्ये द्वारपाल आहे आणि बाजूला जे 2 दिसतात हे कलश धरलेले गंगा यमुनेचं शिल्प आहे। काळाच्या ओघामध्ये त्या दोघांचेही हात म्हणजे खंडित झालेले आहेत, त्याच्यामुळे कलश आपण पाहू शकत नाही। परंतु 100% ह्या दोन्ही स्त्री शिल्प म्हणजे गंगा आणि यमुने देवतेचे शिल्प आहेत। ते दोन्हीही जलकुंभ घेऊन इथं थांबलेले असतात आणि आतमध्ये प्रवेश करतो तत्पूर्वी आतमध्ये सुंदर अशी गणरायांची मूर्ती इथं कोरण्यात आलेली आहे। तर आता आपण गर्भगृहामधलं सुंदर असं शिवलिंग पाहत आहोत। तुम्ही पाहू शकता गर्भगृहामध्ये मोठ्या आकाराचं अत्यंत सुंदर असं शिवलिंग आहे आणि ते अत्यंत रेखीव आणि सुंदर आहे। आता आपण जे महादेव मंदिर पाहिलं तर त्याच्या अगदी बाजूला ही सुंदर अशी मोठी पुष्करणी आहे। तर ह्या पुष्करणीमध्ये उतरण्यासाठी अनेक पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या ह्या पुष्करणीच्या 3ही बाजूला आहेत आणि सर्वसामान्यांना पुष्करणीमध्ये उतरता यावं आणि बसता यावं त्याच्यासाठी कट्टेसुद्धा केलेले आहेत। आणि ह्या पुष्करणीच्या 4ही बाजूला ही जी काही मोठी भिंत आहे तर त्या भिंतीमध्ये अनेक देवकोष्टकं आहेत। तर पूर्वी तिथे काही अनेक मूर्ती नक्कीच असतील आणि असं हे सुंदर बारव आज मात्र झाडाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहे। याची स्वच्छता होणं अत्यंत गरजेचं आहे। तर हा एक वारसा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे।
तर मित्रांनो हा वाला टेम्पल आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा.